नमस्कार. स्वामी बोध. पुराणिकांच्या निंदेला उत्तर. आता एकदा अशी गोष्ट घडली की महाराज गादीवर निजले होते. बाबा समनीतांचा मेहुणा पुराणिक होता. त्याने संन्याशात गादी कशाला पाहिजे अशी निंदा केली. आता पुराणिक बुवांना महाराजांनी त्यावेळेस काहीच उत्तर दिलं नाही. 1 महिना गेल्यावर ते एके दिवशी सहज कडब गावात जाण्यास निघाले. पुराणिक बुवा बरोबर होतेच. जाता जाता कडब गावापलीकडे डोंगर होता. त्याचवर संध्याकाळच्या सुमारास चढू लागले. पुराणिक बुवा परत जाण्याबद्दल महाराजांची विनंती करू लागले. होय होय म्हणत समर्थ डोंगरावर गेले. थंडीचे दिवस, अंधारी रात्र, अंथरूण पांघरूण खाणे पिणे जवळ काहीच नाही. आता ही स्थिती पाहून पुराणिक बुवा घाबरले. महाराजांनी आपली छाती एका काळ्या पत्रावर टाकून आराम केला. पुराणिक बुवांना थंडीने कापरे भरलं. अंगावर वस्त्र होतं त्याने थंडी राहीना. महाराज थंडी फार वाजते, काय करावे असे म्हणून केविलवाणी महाराजांना प्रार्थना करू लागले. तेव्हा महाराजांनी त्यांना उत्तर दिले, मऊ गादी कशी आहे. त्यावेळी पुराणिक बुवांना आठवले की आपण 1 महिन्यापूर्वी महाराजांची निंदा केली होती. मग त्यांनी महाराजांची क्षमा मागितली. रात्रभर तेथेच राहून सकाळी ते अक्कलकोटास आले. श्री स्वामी समर्थ.